सकाळपासून हिची वाटच पाहून राहिलो मी. म्हणजे म्हटलं चहा करून देईल, हातात फोडाही घेतला हिनं तरी चहा मांडलाच नाही. सकाळ झाली तरी समजून नाही राहिलं का हिले. शांते चहा दे ना. काही चहा पिणे देत, काही देत नाही मी चहा घे. मांडा स्वतःच्या हातानं मांडता येते. एवढा नेट लागला तुला? काय साईड एवढा नेट लागला? का तुम्ही मला म्हणून राहिले नेट लागले? दोनच्या दोन सुना म्हटलं, तुम्हीच तर परवानगी दिली दोनच्या दोन सुनील झाले. म्या काय काय करा तुम्ही पहिले हे सांगा. म्हणजे तुला चहाही पूर्ण भारी जाऊन राहिलं का? चहा पूर्ण भारी जाऊन राहिलं का? पहिले घेतला हाती फोडा मी लय वेळचं बोलून राहील तू एवढं माझ्या. हो चहा झालं मला भारी. ज्या दोन सुनेले पाठवून दिल्या, एक गेली तर गेली, दुसरी गेली आणि एक दिवस राहायची तर म्हणते अधिक 8 दिवस राहते म्हणते. मला माहित पडलं ना, मी काही एवढी बयान नाही आहे. चालले ताई चालय तुम्हाला पुरका आहे ना. मी म्हणजे मग मी आहे ना सावडाले तुमचंवालं. आता तिघाचं आता काय त्याच्या बायका आहे ते का तिथून कराले. बायकायचं तर लय भाग घेते ते, तुम्ही त्याचा लय भाग घेता. करा तुम्ही तुमच्या हातानं, मी म्हणून देत नाही म्हणजे नाही देत चहा. कशी बोलता? सावडाले जुळाले म्हणजे काय करायला लागत असते का? बहीण हो का तू? बहीण हो काय? हो मी बाई होय आणि तुमच्या सुना होय. त्याचा कसा भाग घेता येत ते मायाने घेता येत मग तेव्हा. आता मी तुम्हाला बाई दिसून राहिली. हो तूच काय राहतो, तूही चालली जाय ना पुरीच्या इथं. काय राहतं तुझ्या काम करायचे एवढे जीवार येऊन राहिलं. करतो ना आम्ही तिघ जण, आमच्या हातानं करतो आम्ही तिघ जण. तू नसली म्हणजे बरी राहते ना, मग आम्ही करू शकतो ना. तू असल्यावर आम्ही हातानं करणार आहे काय? पोरगी आहे ना दिल्लीत. एवढ्या दूर देऊन ठेवलं पोरीले. जाता नाही येत, काही नाही. किती दूर आहे. गेली असती महापुरीच्या दिवसचे गेली 4 दिवस आहे ना, लय दूर. मग काय जाणवते का मायवालं? थोडंसं दिलं तिले. आता तिच्या नवऱ्याचा जॉब तिथं आहे तर ते काय करणार आहे? आम्ही काय करणार आहे? आणि आम्ही तर जवळच दिलं होतं तिला पाहून. जा ना मग इनीच्या घरी 4 दिवस. माय पोरगीच नाही तर मी काय करू? तिथं जाऊन काय आम्ही काय भजन करू? देवत्या इनीली गमते तुला गमते. ही काम करते तू बसत जाय. इनीच्या घरी गेल्यावर बस आले भेटत असते. चांगलं वाटते बसणं. तुम्हालाच हाय. आणि काहीच्या काही बोलून राहिले. बोललो का माझ्यासोबत? मी नाही करत चागी. करा तुमच्या हातानं. तुमच्या पोराईले करायला लावा डब्बे गिब्बे. मी नाही करून दे डब्बे गिब्बे कोणाले. करत ना? नाही करत ना? जाऊ दे, तुला घरचा तमाशा बाहेर दाखवायचा ना. चाललो मी मा पोराईसाठी 3 डब्बे सांगून देतो आमच्या तिघा मिळून. आणि बस मा पोराईच्या वापिसले तर आमचंही होती. आणि तू करतो ना एकटी खायचं आणि तुला खाय. मग चाललो मी आता डब्बेच सांगायला जातो. मेसवालीच्या घरी डब्बाच सांगून देतो आमच्या तिघाचा. मोठे हुशार आहे. चालले मॅ म्हणा तुम्ही चालले जा. हे कोण सांगितलं? करतो मी, बोलू नका. पण मी चहा नाही करत म्हणजे चहा करत नाही. मी सांगितलं ना मी स्वयंपाक करत, मी चहा नाही करत. चाललो मी हॉटेलात चहा पितो. मला काय चहा प्यायले हॉटेलात पिऊन घेतो आम्ही चहा. ते करून घेतो, कचोरी खाऊन घेतो. तुला लय नट लागते ना माझ्यासाठी करायचं. राहू दे काहीच करू नको. द्यान जा कचोरी नाश्त्याले. आणि त्या पोराईसाठी घेऊन ये जा. मी 10 वेळा करत बसत नाही. फक्त डायरेक्ट स्वयंपाक करून मी ते 10 वेळाचा मला नाटक नाही जमत. काय आणू त्यासाठी? तू का माझ्यासाठी काय चहा मांडून देऊन राहिली काय? तू हटकोरल्यासारखी करू राहिली ना. हटकोरपणा करू राहिली, मुद्दम हटकोरपणा करू राहिली तू. पुरी असली म्हणजे भली गोड राहतो. चांगलं काम नाही करायला लागत, काही नाही. त्यालाच बोलतं अधिक. आणि आता जीवार येऊन राहिलं. त्या पुरी गेल्या बोल्या बरोबर. तशात तुला लय भांडणाले त्याच्यासोबत जोर येते. आता राही ना चांगली शांततेत. राही ना चांगली 8-15 दिवस चांगली शांततेत. हो तुमच्या पोटात आलं असेल ना. मला बसायला भेटते तर त्या असल्या म्हणजे. तुम्ही काय कमी आहे का? तुम्ही लय भारी आहे म्हटलं. एखादा नवरा असता तर भाग घेतला असता. पण माया भाग तर घेतला नाही. उलट महाविरोधात आत्ताही महाविरोधात बोलता. हो खरं बोलतो. तुला झोमते ना. झोमलं ना आता झोमलं. तुला म्हटलं नको करू ना आमचं. आम्ही आमचा स्वयंपाक मीच वलीला सांगतो. तेव्हा तुला भली लाज वाटते का बा लोक काय म्हणून असं झालं तसं झालं. त्याचं काय वाटू द्यायचं. मग करायचं नाही तर नाही करायचं. सप्पाच नाही करायचं. हो लय हुशार झाले तुम्ही. लय हुशार आहे. राहू द्या तुमची हुशार तुमच्यापाशी. टकाच्या म्हणणं. हो मी काय म्हणतो राहील, तुम्ही चहाही पिऊन घ्या ना आमच्यासाठी नाश्त्याचं घेऊन या. मग दोन्ही कामं होते ना. घटघट भेटते ना. हॉटेलचा चहा चांगलाही राहते. ते पिऊन घ्या. माझ्यासाठी घेऊन या लागून तर. हो म्हणजे त्यासाठी आणत बसतो. मला काय कोणता कामधंदा नाही आहे. नाश्ता आणतो फक्त मी चहा पिऊन घेतो तिकडे. नाश्ता घेऊन येतो लागून तो. साठी म्हटलं चांगलं पान आणजा म्हटलं तिकडून बनवून चांगलं मस्त मसाल्याचं. आणि मला जेवण झाल्यावर खाले पाहिजे. भली रंगात आली व पान घेऊन लागून राहिली. सुराईत देखता पाणी खाता येते काय? आता मी एकटी आहे तर घेऊन या माझ्यासाठी. जेवण झाल्यावर मी खाईन. खायचं बापा. सकाळी झडझडू कंबळलं दुखून जाते. फार मोठं घर आहे. कामं करता करता स्वर दमपूस येऊन जाते माई.
तर करणारी होय बापा घरचं किती काम, पण आता मायकून होतही नाही बापा. बापा बापा शांते, एवढा वेळ झाला तू झाडझुडच व्हायचे, काय केलं होतं एवढ्या वेळचं? आय हो मा, एवढं मोठं घर आहे, त्या चादरा झटक झटक, त्या दिवाणवरचं झटक झटक सारं कराच करत लागते ना. काय वेळ नव्हत का, अर्धा तास झाली झाडझुड करून थांबा मला कामाने. शेवटी मी आता इला पाठवून दिलं बाहेर. दोन दोन सुना एका मनास गावले गेल्या, एकली पाठवला का तू? आणि तू ऐकून होते का आता काम एवढ्या दिवसानं? तू काम बाप्पा, आता एखादं मन एक गेली गावले आणि एकीला लगेच वेळेवर लगन उठलं तर उठलं, नवऱ्याला म्हणे मी चालली म्हणे. तर माहिती आहे माझ्या पोरं कशा आहे, राहणे म्हणत थांबणे म्हणत, एका शब्दात चुपचाप बसते बायको समोर. पण तू आली लाईनी सुनबाई, लय दिवसाची गेलीच नाही ना हो गावले. कसं म्हणून थोडी कसा म्हणून बिचारे. लय दिवस झाले कोमल कुठं गेली नाही. आता हे नीता तिच्या आईच्या घरी गेली, नीता कुठं जात नाही ना. आता लेकराला सुट्ट्या आहे तर गेली असं थे. तुले मोठा नीताचा हे ते पुडका येते आणि कोमलचा पुडका येते, मग मला माया नाही पोहून राहिली. तू जराशी झाडझुड गेडझुड व्हायची राहिली. लागू का मी काय करू लागते? सांग, नाश्ते किसायला करावं लागते, सांग मी करून देतो नाश्त्याचं, तू झाडझुड कर का भांडे घासू. नाही, नाश्त्याचं बोलावलं माईच्या माणसाला, म्हटलं घेऊन या म्हटलं, चाय प्यायला पाठवून दिलं. काय करू, माझ्याकडे जेवढं होते तेवढं करतो मी आता तसंच काही नाही, नाव नसते आपण किती काही करून, काही नाव नाही येईल. बस तूही करजो नाश्ता, बस तू. काय रे मी नाश्ता गिस्ता नाही करत. म्या करून आली, मी माघारी पोहे केलते, लागन तर तू घेऊन घे पोहे. हाय माघारी वाटीभर पोहे केलेले, म्या मापुरते केलते, आणि पाहिजे असेल तर घेऊन येतो बा म्हटलं त्यासाठी. नाही, कोणतं काम करू लागायची गरज नाही मला, मी करतो एकटीच. भांडे घासून देतो ना, तुला लय कठीण जाते एकटीले. म्हटलं तेच लय आहे, कोणी म्हणत नाही याकडा. तुम्हाला मैत्रीण म्हणून म्हटलं तरी त्या म्हटलं हे लय झालं, काही भांडे गिंडे नको घासू बापा, मी करतो माय काम. बस मी झाडझुड करून घेतो, झालं मग बस तुम्ही बिचारे झाडझुड करणं. आता काय करतो काही नाही आता बस तुम्ही, थांब जराशी मी पाणी पितो बसतो. खावा त्या म्हणजे नीता काऊन गेली? मी आज ऐकलं का काहीतरी झालं म्हणे त्या घरी, त्यात काही सांगितलं नाही मला. काहीच नाही, वाद होतच असते. आता माझ्या घरी होत नाही का, ते घरी होते, कोणाच्या घरी होतच राहते. मलाच जरासा भरम पडल्यासारखा झालता म्हणून मी बोलली होती. चुकलं मायच, पण आता म्हणता येत ना स्वतःची चुकी कशी मान्य करावं बिचारे. करत नव्हतं सगळं चांगलं आहे तर बिनफालतूशी हे नको करत जाऊ. तोंड काही वाजत नव्हतं जाऊ. मी मैत्रीण म्हणून सांगतो, जर चुकलं तर काहीतरी म्हणा. तू कायच्यावरून बिचारे काही, आता तुला याला गुन्हा माहित आहे तरी तू पाय बरं. आता कसं ते चांगलं वाटते काय? शेवटी सुनीच्या मनात बेकार होतेच ना, काही ना काही बेकारपणा येतच ना. ते रागात माझ झालं, जाऊ दे, काही एवढं काही मोठं नाही काम. ते झालंय असं तर जराशी सांभाळून घे. कमी जास्त सांभाळून घेत जा जराशी. चांगलं एकत्र घर जोडून ठेव. हो, आता सांभाळून घेतो ना.